सो हॅलो गाईज, दिस इज डे 4 ऑफ अवर रत्नागिरी ट्रिप. 4 दिवस झाले आम्ही रत्नागिरीमध्ये आणि आज आमचा शेवटचा दिवस आहे. तर आज आम्ही जाणार आहे बॅक टू पुणे. त्याच्या आधी इथं लोकल मार्केट थोडंसं फिरून घेऊयात आणि रत्नागिरी थोडीशी अजून एक्सप्लोअर करूयात. तर कसं वाटलं योगेश तुला? खूप चांगलं वाटलं. असं एक ट्रिप गरजेचाच असतो. हो, ट्रिप पाहिजे. आणि 4 दिवस कसे गेले ते आम्हाला पण नाही समजलं. सो आमची बस आता रात्री 8:30ला आहे. तोपर्यंत आमच्याकडे आजचा पूर्ण दिवस आहे. सो बघूयात काय काय एन्जॉय होतं आहे ते. अजून इथले आता कुठे चाललो आहे आपण? थिबा पॅलेस जाणार. थिबा पॅलेस बघून येतो. मग ते टिळक, लोकमान्य टिळकांचं जन्मस्थान आहे ते पण बघून येतो. सो अशा 2-3 गोष्टी येतात त्या एक्सप्लोअर करूयात, बघूयात कसं होतं. सो टीम आपली रेडी होते, मग जाऊयात आपण एक्सप्लोअर करूया. तो आपल्या यशचा मध्येच चार्जर खराब झाला. विचारा परत आता काय होतं काय माहिती चार्जरला. सो आता बघूयात. आम्ही मोबाईल शॉपिंगमध्ये यश गेला आहे बघायला. सो काय होतं बघूयात. म्हणजे आमच्याकडे टेक्निशियन होता, बघूयात. इकडे बघू शकता रत्नागिरीचं हे मार्केट आहे मेन सिटीमध्ये. रोहित कसं वाटतंय? रोहित इज नॉट बॉलिंग एनीवन. इथे यश या ठिकाणी रिपेअर करतोय चार्जर. दोघं वेट करतात. रोहितला भूक लागली आहे, पण मी त्याला म्हणलं थोडंसं आपण थांबून घेऊ काहीतरी. काम करतो, रेझ्युमे सेंड कर आता. जे आहे ते ओपन नाही का, मी बघतो की ओपनिंग काय आहे का. ओके, जरा गॉगल हाय डेन्सिटीवाला घातलाय, बघू शकता. याच्यामुळे ना थोडंसं हे होत नाही, ऊन येत नाही डोळ्यावरती. असं आहे. बघून नाही हे देखो हे कसे बसले. अरे तू ना, मैं मोबाईल गाईज आम्ही ना तू क्यों ऐसे सताना मेरे को? रत्नागिरीच्या लोकल या ठिकाणी लोकल काय म्हणतात त्याला, लोकल ऑटोवरती आलतो. अगर तू मेरे को रिकॉर्ड किया ना, ये देखो मेरे को एक भी ब्लॉग में आने का नहीं है. मैं सीधा निकल जाएगा मैं खड़ा करके और संगीता रिलेटेड. या लोकल ऑटोवरती बसलोय आम्ही. अशी गर्दी आहे बघू शकता तुम्ही. एक आता आम्ही आमच्या बाईक रेंटलच्या होत्या त्या आम्ही दिल्या. सो त्याच्यासाठी चाललोय आम्ही परत पुढे थिबा पॅलेसला. माझ्या मांडीवर रोहित बसलाय, याच्या मांडीवर योगेश बसलाय. अशा पद्धतीने आहे. सो असा एक नवीन एक्सपिरियन्स पण पाहिजे लाईफमध्ये, बरोबर नाही योगेश? ऍडजस्ट होना चाहिए. गाली देने का छोड़ के चलो बाय बाय. अबे ये भी डालेगा क्या? देखो कैसा लग रहा है रिक्शा में बैठ के. भारी वाटता है, देख सकते हैं आप. योगेश तेरे को कैसा लग रहा है? अरे मस्त एकदम मस्त. यूनिक एक्सपीरियंस है. यूनिक एक्सपीरियंस है, अच्छा करना चाहिए. देखो बहुत सालों बाद ये हुआ है. Yes. ऐसे हम बैठ के जा रहे हैं. यस यस, हमारे पास पैसा है, हम चाहे तो कैब करके भी जा सकते थे, लेकिन आदमी ने रूट नहीं बोलना चाहिए. तो जिधर से शुरुआत किया था उधर से आना पड़ेगा भाई. तो पूरा क्या है? सीधा साधा रहने की आदत चाहिए आदमी को. अगर कभी टाइम ऐसा आए कि तुमको बिना चप्पल के निकलना है या फिर किसी सिचुएशन में जाना है, तो यू हैव टू बी रेडी फॉर दैट. ठीक आहे. तो काही फायनली या ठिकाणी आम्ही आलेलो आहे. कसं वाटलं रिक्षामध्ये? पाया उघडले थोडंसं. अरे माझ्या मांडीवर बसलेला चांगला तू. खूप वर्षानंतर बसलो. आणि यशच्या मांडीवरती योगेश बसलेला. तर यश तुला कसं वाटलं? क्या बोल सकते हैं काय हा एक योगेश तुला कसं वाटलं? अमेझिंग. अमेझिंग एक्सपिरियन्स. वो तो अमेजिंग होगा ही उसको. ही रिक्षा होती ज्या रिक्षामध्ये आम्ही आलतो. आणि एक असा युनिक एक्सपिरियन्स आला पाहिजे माणसाचा. आणि आता बघू शकता आपण आलेलो या ठिकाणी थिबा पॅलेसला. इथं लिटरली कोणीच नाहीये, पूर्ण सुमसाम आहे, बघू शकता. हे बघा इकडं कोणी म्हणजे कोणीच नाहीये, फक्त आम्ही तिकडे आहे. हे थिबा पॅलेस इकडे आणि इकडे हे आम्ही पोरं सगळे. सो चला आतमध्ये आपण आता या ठिकाणी एक्सप्लोर करूया, बिकॉज आज आपला शेवटचा दिवस आहे. सो विदाउट वेस्टिंग एनी फर्दर टाइम वी हॅव टू व्हिजिट. इकडे सिक्युरिटी गार्ड पण नाही आहे पहिली गोष्ट म्हणजे. आणि इथे बघू शकता कचरा पण आहे. असं एवढं हिस्टॉरिकल प्लेस जर आहे तर या ठिकाणी थोडीशी दक्षता घेतली पाहिजे. आय थिंक आम्हाला तरी असं वाटतं. बघू शकता लाजळूचं झाड बघा, ते असं खाली गेलं. सो हे थिबा पॅलेसचा एरिया आहे पूर्ण. बघू शकता वरती लाईटचा थ्रो आहे.
तिकडे हे थिबा पॅलेस. चला इकडून मधून चला खुर्च्यांचा. त्यांना आपल्याला सांगायचं आहे गाडी काय असं. बघू शकता यश, हे थिबा पॅलेस आहे. ओके थँक्यू पता निकले अगदी पता चला मग. मला वाटते आज संध्याकाळपर्यंत दोघांपैकी एकच जिवंत राहील. यश मेरे को मार डालेगा. मत लो इकडे 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 इकडचा हा एंट्रन्स आहे. OMG बघू शकता इथे. तरी म्हणलं गर्दी काय येते, गर्दी का नाही येते. समोर हे बंद आहे, म्हणजे या ठिकाणी प्लॅन जो आहे तो सक्सेसफुली फ्लॉप झालेला आहे. हे माहीत नव्हतं आम्हाला, नाही तर आम्ही कालच कव्हर केलं असतं की थिबा पॅलेस पूर्णपणे बंद असते या ठिकाणी मंडेला म्हणून. बट नो इश्यू ॲट ऑल. आपण आसपासचा जो परिसर आहे या ठिकाणी तो एक्सप्लोअर करूयात आणि यश आपलं सगळं टेक ओव्हर करेलच मग बाकीची सगळं हिस्टॉरिकल जी काही गोष्ट आहे ती. सो चलो. बघू शकता हे से थिबा पॅलेस. यस बस. देखो ना माया, ये बोल देखो जो आइडिया दिया इधर 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 नहीं, इधर मत लेने का बोल रहा मैं. रुक रुक पॉज कर. देखो ये बोल रहा बस कि तू तेरे ब्लॉग में ये डालने का ना कि यहाँ का हिस्ट्री क्या है. हाँ डालूंगा इस पे भी. समझा क्या कि म्यांमार का जो राजा था उसको यहाँ पे कैद करके रखे थे वैसा. तो तू कैसे कि तू डिटेल्स के साथ जाएगा ना. तो ऐसा है ये कौन सा पैलेस है? थिबा पॅलेस. थिबा पैलेस. हाँ तो थिबा पैलेस में हम आए थे, जैसा आपने देखा. राजा को कैद किया था जैसा हमको यश ने बताया. कौन सा राजा है? म्यानमारचा राजा. तो पूर्ण हिस्ट्री तुम्ही व्हॉइस ओव्हर कराल बिकॉज काही चुकीची माहिती नको द्यायला. हात माझा एक मोठं आहे तो जरा स्टडी करतो आणि मग टाकतो. बट सध्या तरी ॲटलिस्ट कॅप्चर तर करून घेतो आपला इन्व्हायरमेंटमधला जो याचा व्ह्यू आहे तो. बघू शकता इकडे इकडे ऑफिसेस दिसत आहेत आणि तिकडं नाही का स्कूलची सहल आली बघा. ते मुलं आलेत तिकडं. हा बॅक साईड आहे. चीकू का है क्या झाड़. बनाने का चलो चलो. चिकू अरे हे आत्ता भेटलं. तो पिकलेला आहे का बघ मोठा. सो फायनली या ठिकाणी थिबा पॅलेस एक्सप्लोअर करून झालेलं आहे. गाईज हाऊ आर यू फिलिंग? गुड गुड गुड. हाऊ आर यू फिलिंग? कशी आहे माझी इंग्लिश? हाऊ आर यू फिलिंग? बरोबर माझी इथे एक घे. हाऊ आर यू फिलिंग? इथे एक फोटो घे. येस बॉस. बघू शकता तिकडे आम्ही सेटअप चालू आहे. येस अशा पद्धतीने ट्रायपॉडचं सेटअप चालू आहे या ठिकाणी. आपलं डायरेक्टर आहेत आणि पुढे जर बघितलं तुम्ही तर हे थिबा पॅलेस आहे. सो ऑल सेट. आता बघूयात काय होत आहे. बाय. एकच मिनटं. या ठिकाणी आम्ही चाललेलो आहे आता. येसची फोटोग्राफी. तसं नाही मागं असं म्हणजे हे झाडामध्ये आधी लवकर स्ट्रेटच ठेव, हलवू नको. येस असा ना. आ जाओ. या ठिकाणी आपण आलेलो आहे थिबा पॉइंटला.
बघू शकता पुढे आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत. राजमाता जिजाऊ उद्यान. चला तर हे होतं जिजामाता उद्यान. ही टोपी अशी घातली कारण की ते सूर्याचा उजेड या साईडने येतोय त्याच्यामुळं. सो खूप या ठिकाणी ऊन आहे बघू शकता तुम्ही. पुढे जर बघितलं तर आपल्या राजमाता जिजाऊ आणि आपले महाराज बघू शकता. टीम यश. यार मत मैं योगी आज बोला थे को माया मेरे को मत ले. ज्यावेळेस आपण हॉटेलचा किंवा आपल्या घराच्या अपार्टमेंटचा ॲड्रेस देतो तर आपण तिथं लँडमार्क टाकतो. काय फॉर एक्झाम्पल लँडमार्क म्हणजे गणेश मंदिर किंवा जे काय असेल ते इथं बघा लँडमार्क म्हणजे लँडमार्क. हा एक पॉईंटच आहे लँडमार्क. सो असा आहे आपला पॉईंटच हा आपला लँडमार्क आहे. सो असा आहे टीम चाललेली आहे पुढं आणि खूप ऊन लागतं या ठिकाणी पण ठीक आहे. आता आजचा शेवटचा दिवस आहे आपल्या इकडे. आज आपण निघणार आहे पुण्याच्या दिशेने. सो बघूयात कसं वाटतंय ते. बाय. अगेन आता परत एकदा आपण रिक्षामध्ये बसलेलो आहे आपल्या पॉईंटला जाताना बघू शकता. आत्ता या ठिकाणी रोहित माझ्या मांडीवर नाही आहे पण योगेश याच्या मांडीवर आहे. सो अशा पद्धतीने आहे. आजचा शेवटचा दिवस होता याच्यामध्ये. सो ऑब्विसली नेक्स्ट टाईम पण आपण येणारच आहे परत. सो खूप साऱ्या गोष्टी होत्या आणि खूप साऱ्या एन्जॉयमेंट आपण केल्या. आणि आता 8 वाजता बस आहे आपली. 6 वाजले तर आपण बन मस्का खायला जाणार आहे इकडे. सो आपली पूर्ण टीमला घेऊन मी चाललो आहे बन मस्का खायला. हां नाही इकडे नाही आगे. तो बघूयात इकडचा बन मस्का कसा आहे आणि कसं होतं बिकॉज आम्ही थोडंसं लाईटलीच खाणार आहे कारण बसमध्ये जास्त त्रास नको व्हायला. सो खाऊयात बन मस्का खाऊ पाणीपुरी खाऊ आणि भेळ खाऊ एवढंच बस. जास्त आपण खात नाही. बाय. योगेश मागून येत होता आपला. योगेश इज कमिंग देअर. हे आमचं संगीता लॉन्च. रोहित हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स इन रत्नागिरी ट्रिप. अशी ट्रिप ट्राय करावी. मोठ्यांनी बोला आपल्याकडे माईक नाही आहे. ओव्हरऑल गुड एक्सपिरियन्स. असं ट्राय करावे मित्रांसोबत येण्याचं. येस एक्सपिरियन्स असतो मेमरीज क्रिएट होतात. आणि हां ओव्हरऑल लाईक तुम्ही असं आता बन मस्का खाणार आहे याच्यावरती तुमचं काय म्हणणं आहे. आज बनमस्का नाही खाणार. आज फास्ट आहे. अरे रोहितचा उपवास आहे आपण दुसरं काहीतरी खाऊयात. यश तुला कसं वाटतंय. बहुत अच्छा नहीं सच में जो सेम रोहित ने बोला फ्रेंड्स के साथ ट्रिप पे आना चाहिए, मेमोरीज बनाना चाहिए. और क्या है फिर ऐसी ट्रिप पे आने से थोड़ा लाइफ में जो कुछ चल रहा है उससे अपन थोड़ा योगेश भी मिलता है. योगेश Break कैसा लग होना रहा है. चाहिए लाइफ में ऐसा फ्रेंड्स के साथ. बघायला गेलं तर खूप दिवसांनी मी विचार करत होतो की जायचं वगैरे. आणि हा ट्रिप फायनली तसं फुल झाला. चांगलं वाटलं मला. म्हणजे माझ्या गावचं वातावरण आहे सेम. तो पण हां योगेश सिंधुदुर्गचा आहे. तेच त्यामुळे वातावरण वगैरे मला सूट झालं. पुण्यात राहून मला खूप त्रास होत होतो. 4 दिवस इथे येऊन तरी मला अरे इकडे आहे बन मस्का. हां बनवासकावाले इकडे या. तो इकडे जाऊयात आपण आता बन मस्का खायला. हे बघा रत्नागिरीच्या या चौकात आम्ही होतो. आमच्या पुढेच हे कार्यालय आहे. गुरुवारी अच्युतराव वॉटर प्रवेशद्वार. हायस्कूल आहे ॲक्च्युली. सॉरी ते हायस्कूल आहे. रोड क्रॉस करताना थोडंसं काळजीपूर्वक केलं पाहिजे वाहने बघून. बघू शकता टीमला या ठिकाणी मी गाईड केलं रोड कसा क्रॉस करायचा ते. तो कसा वाटला माझा गाईड. हे गाईड इथे आम्ही खाणार आहे बन मस्का. दुकानाचं नाव आहे आरंभ अमृतुल्य व गुळाचा चहा. सो टीम इज रेडी टू इट.
बघू शकता आम्हाला इथे बन मस्का नाही भेटला म्हणून आम्ही सिटोमध्ये जाऊन हे डोनेट आणले. बिकॉज यशला काही केलं तरी डोनेटच खायचे होते. तू यार आणि मग आम्ही इकडं चहा सांगितलं. चार के चार. तो आता बघू शकता आम्ही खाणारे डोनेट वगैरे आणि बन मस्काच्या ऐवजी आम्ही चहा बनवून. सो याचा तो उपवास आहे. या आता तुमच्या सो चलो खाऊन घेतो. चांगलं. सो हॅलो गाईज, फायनली या ठिकाणी आता आपले 4 दिवस कंप्लीट झालेले आहेत रत्नागिरीमध्ये. आपण खूप काही गोष्टी एक्सप्लोर केल्या, तुम्हाला व्हिडिओमध्ये तर पाहायला भेटतीलच. नाऊ इट्स टाईम टू गो, बिकॉज सगळ्यांचे ऑफिसेस आहेत, कामासाठी सर्वांना जावं लागणार आहे. सो आपली टीम पण येईल थोड्याच वेळात. मी आलो आहे माझं साहित्य घेऊन, सामान घेऊन सगळं. सो एकंदरीत जो एक्सपिरियन्स होता तो खूप छान होता. म्हणजे समजलं नाही आम्हाला 4 दिवस कुठे गेले ते. आणि एकदम रत्नागिरीचं जे वातावरण आहे ते पण एकदम मस्त होतं आणि खूप छान वाटलं. सो असंच आपण येत राहणार आहे. तुम्ही पण येत जा आमच्यासोबत फिरायला. आणि पूर्ण जो लॉग आहे तो पण तुम्हाला भेटेल. 4 दिवसाचा आपला रत्नागिरीचा पूर्ण एरिया आहे जो आपण कवर केला आहे तो पण तुम्हाला या ठिकाणी त्याची माहिती भेटेल. सो लेट्स सी. आता आपली जर्नी पण चांगलीच होणार आहे. आपण उद्या सकाळी पोहोचू पुण्यामध्ये आणि देन डिरेक्टली आपल्याला ऑफिसला जायचं आहे. सो बाकीच्या गोष्टी पण आहेत. सो बघू. सो टीम येते थोड्याच वेळात. टीम आल्यावर सांगतो. सो इथं आपण राहायला होतो. हा आपला लॉज होता आणि त्या आपल्या रूमच्या खिडक्या होत्या. बघू शकता यश आलेलं आहे या ठिकाणी. यश इधर देख. यश उधर गया, योगेश आया. सो चलते अभी सब लोग आ रहे हैं. सो असंच एन्जॉय करत जा, फिरत राहा. बाय बाय. रोहित पण आला या ठिकाणी त्याची बॅग घेऊन. सो काही तिघजण एकत्र थांबा. असं 2च मिनटं फक्त. कशी वाटली ट्रिप ते सांगा आणि मग आपण जाऊ. देखो ये यश इतना मेकअप किया है फिर भी डरता है कैमरे के सामने आने के लिए. अच्छा बैग लाने गया क्या? ओके ओके सॉरी सॉरी सॉरी. मतलब मेकअप किया है सक्सेसफुली. मेकअप इज डन. हाँ अब बोलो जल्दी. सो एनिवे जाऊयात आपण आता. चलो रोहित कसं वाटलं तुला? बघा सुन ना. सो काही फायनली आमची बस आली. सगळी टीम या ठिकाणी आता साहित्य घेऊन चालली बसमध्ये ठेवायला. बघू शकता. हीच आहे आमची बस. ठेवा ना साहित्य. काय नाव आहे ना? रोहित निकम. 7 नंबर ऑप्शन.